गणेश जयंती उत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे। विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे। प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवाचे हरि ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवते नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती भ्रष्टादशाध्यायिनी मम्मतवामनुसंगधामिनी भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोस्तुते व्यास विशालबुद्धे कुलारविन्द्राय तपत्रनेत्रा येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रे कपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारणीलोत्पला शैलग्रावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातहं वन्दे परमानन्दमाधवं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तु नमन्ति दिव्यस्तवे वेदे साङ्गप्रतोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्था तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यास्विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंद प्रभाते करदर्शनम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल विठ्ठल करणे तेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते का शरणागता देवरा के हे रावा के विघ्नांचे तुका म्हणली नवावे कळे भावो वर्मये जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत दादा विको कमी करा थोडा उगो नॉर्मल कमी करा हॅलो हॅलो हा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज प्रेम म्हटल्यानंतर नामदेव महाराज शांती म्हटल्यानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरु जगतवंदनीय
ज्यांच्या कीर्तनामध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराज येऊन कीर्तन ऐकायचे, ज्यांच्या नावाने यम सुद्धा कापतात, असे माझे असणारे तुकोबर आहे. तुकाराम 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 हो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा धन्य तुकोबाच समर्थ धन्य तुकोबाच समर्थ नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा ओ नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा धन्य तुकोबाच समर्थ धन्य तुकोबाच तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा धन्य तुकोबा समर्थ ज्यांच्या नावाने यम सुद्धा कापतात असे माझे तुकोबर आहे. आणि यांचाच आज 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा जो असा की सेवा किम निमित्त व कशा निमित्त. तर श्री क्षेत्र पुणे नगरी हडपसर या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची 3ऱ्या दिवशीची कीर्तन सेवा, ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला असे असणारे आमचे आदरणीय श्री प्रमोदजी दादा, त्यांचे आभार. त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला आणि आळंदीतील चिमुकले हे सर्व आणि मी सुद्धा चिमुकलाच बर का. आम्ही सर्वजण मिळून आजची ही कीर्तन सेवा पार पाडणार आहोत. यांचे सुद्धा आभार आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल करणे तेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. तिकडे बाहेर जे पुरुष मंडळी उभा टाकलेत ना, त्यांनी इथे येऊन बसा. या बाहेर उभारण्यापेक्षा या या इथे येऊन बसा, नाही तिथेच खाली बसा. विठ्ठल तुकोबा या अभंगामध्ये काय सांगतात तर अहो जण हो तुम्हास काय करायचे आहे तर जे ध्रुवपदामध्ये सुचवले आहे त्याचे चिंतन करा. ध्रुवपदा म्हणजे काय सुचवले? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. तर जे ध्रुवपदामध्ये सुचवले आहे त्याचे चिंतन करा. अघोर नरकास कशा करिता जाता तर ज्यामध्ये नारायणाची वस्ती आहे
हे जे कर्म नारायण. मग तुकोबराय काय म्हणतात, देवाला शरण जायचं कसं, लीन आणि नम्र या पद्धतीने देवाला शरण जायचं. पण हा तर श्रीहरी विषयांचा भाव असल्यातून आपल्याला कळणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल तुकोबरांचा हा अभंग उपदेशपर आहे. महाराज माणसांना काहीतरी करा असा उपदेश करतात. याचे कारण कर म्हणजे हात फक्त देवाने माणसालाच दिले आहेत. जनावरांना, पक्ष्यांना, सरपटणारे प्राणी इतरांना हात आहेत का हो? नाही. तर द्विचर प्राणी पाण्यामध्ये राहतात. कोणते? बेंडूक, पाणसाप, मगर, कासव इत्यादी. परंतु माशाचा आणि पाण्याचा जर वियोग झाला तर मासा तात्काळ मरण पावतो. बरोबर? तसंच संत काय म्हणतात, आम्ही तसंच देवाशिवाय आम्ही एक क्षणभर सुद्धा राहू शकत जीवना नाही. वेगळी मासोडी मासोडी राम, जीवना वेगळी मासोडी 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 मासोडी जीवना वेगळी मासोडी कैसा तुका तळमळी कैसा तुका तळमळी कैसे झाले माझ्या कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याशिवाय एक क्षणभर सुद्धा मासा जगू शकत नाही. जीवना वेगळे मासोळे तैसा तुका तळमळी. द्विचर प्राणी पाण्यात राहतात, परंतु माशाचा आणि पाण्याचा जर वियोग झाला तर मासा तात्काळ मरण पावतो. याचे कारण कर म्हणजे हात फक्त देवाने माणसालाच दिले आहेत. मग त्याचा सदुपयोग करायचा का काय करायचं हे माणसानेच ठरवलं पाहिजे. सर्वांना देवाने हात दिले आहेत, त्याचा उपयोग आपण सुद्धा केला पाहिजे. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे मुखाने आणि हाताने टाळ्या सुद्धा वाजवल्या पाहिजेत. आता आपलं कीर्तन तर सुरू आहे. विठ्ठल विठ्ठल भजन घेतल्याबरोबर तुम्ही काय करायचं, सर्वांनी मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवायची. हा देह आपल्याला पुन्हा पुन्हा भेटणार नाही. काय? हा देह पुन्हा पुन्हा भेटणार नाही. मग दररोज सकाळी उठल्याबरोबर काय करायचं तर हाताच्या अगोदर दर्शन घ्यायचे. मी सांगत नाही, सुभाषितकार सांगतात. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुळे तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. काय मिळवायचं तुमच्या हातात आहे, लक्ष्मी मिळवायची अथवा नारायण मिळवायचा हे आपण ठरवू शकतो. लक्ष्मीदास संपत्तीच्या मागे धावतात, विद्यार्थी सरस्वतीच्या मागे धावतात व महात्मे साधक नारायण मिळवण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करतात. रात्रंदिवस महात्मे साधक नारायण मिळवण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करतात. तर जो कोणी नारायणाचे भजन करतो त्यास लक्ष्मी मिळते. तसं म्हणाल तर या दोघांचा काही घटस्फोट झालेला नाही बरं का. कारण तशी लक्ष्मी चंचल आहे, परंतु नारायणाच्या पायाजवळ स्थिर असते असे कोण सांगतात? माऊली सांगतात. का सुकळीने आपुली आत्मजा सत्कुळीने दिदली हे
दत्तात्रयांच्या हातामध्ये 3 शब्द वापरले. कोणते 3 शब्द? पाणी पात्र दिगंबरा, हस्तकरा सारखे. पाणी हस्तकर या 3 शब्दाचे 3 अर्थ होतात. पाणी हा शब्द घेण्याकरता आहे. आपण व्यापार करतो, नफा घेण्याचा अधिकार आपणास आहे. आपण शेती करतो, धान्याचे बिल घेण्याचा अधिकार आपणास आहे. आपण व्यापार करतो, नफा घेण्याचा अधिकार आपणास आहे. अहो घ्या, पण पात्रतेप्रमाणे घ्या. जास्त घेतले तर ते सुद्धा पचणार नाही. दुसरा शब्द कोणता? हस्त. हा शब्द कशा करता? हा शब्द देण्याकरिता आहे. पहिला शब्द पाणी हा शब्द घेण्याकरता, दुसरा शब्द हस्त हा शब्द देण्याकरता. आपण मिळवतो त्याचा 10वा हिस्सा देवाकरता, धर्माकरता खर्च करावे असे शास्त्र आहे. तो हे 2 नंबरचा नसला तर कष्टाचा पैसा. रोज जर आपल्याला 100 रुपये मिळत असतील तर देवाकरता फक्त 10 रुपये बाजूला काढून ठेवा. महिन्याला आपल्याला 1000 रुपये मिळत असतील देवाकरता 100 रुपये बाजूला काढून ठेवा. वर्षाला आपल्याला 1,00,000 रुपये मिळत असतील देवाकरता फक्त 10,000 रुपये खर्च करा. 90 संपत्तीचे संरक्षण परमात्मा करतो. सुभाषितकार सांगतात, न्यायोपार्जित वित्तस्य दशमांश नदीमयी कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर पित्यार्थई वचा. हाताचे भूषण दान आहे, सत्यकंठाचे भूषण आहे. बाकीच्या भूषणास काय अर्थ आहे? हस्तस्य भूषणं शस्त्रं भूषणे किं प्रयोजनम्. आणखीन एक सुभाषितकार काय सांगतात? हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्रं यदि नामघोषं, हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. मुखाने देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. पाय देवाच्या संतांच्या तीर्थयात्रेने पवित्र होतात. काहींना फक्त घ्यायचे माहित असते, द्यायचे माहित नसते. याच्यामध्ये सुद्धा 4 कोट्या होतात बरं का. किती? 4 कोट्या. परंतु त्याच्यापैकी मी एक सांगेल तुम्हाला. एकदा असंच आम्ही नाशिक जिल्ह्याला कीर्तनाला चाललो आणि कीर्तनाला जात असताना काय झालं, आम्ही आमच्या गाडीमध्ये चाललेलो, परंतु हायवेच्या कडेने एक गरीब असा व्यक्ती असणारा चालत जात होता. मग आमच्या मनामध्ये एक विचार आला, जातात जाता एक सत्कर्म तरी करावं. म्हणून आम्ही काय केलं, गाडी बाजूला लावणार, त्या काकाला घेऊन जाणार. परंतु काका तर पुढे चाललेलेच होते. चालत 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 असताना अचानक पुढे खड्डा आला आणि धाड दिशा त्या खड्ड्यामध्ये काका पडले. अरे बापरे. मग आम्ही काय केलं, आमची जी गाडी होती ती जरा रोडच्या बाजूला लावली आणि मग आम्ही काय केलं, गाडीच्या खाली उतरलो आणि त्या काकांच्या दिशेने, त्या खड्ड्याच्या दिशेने काकाकडे गेलो. काकाकडे गेल्यानंतर काकाकडे पाहिलं आणि म्हटलं, हे पहा काका, तुम्ही खड्ड्यामध्ये पडला आहात, तुम्हाला तर वर यायचे आहे. मग तुम्ही काय करा, हात द्या. बरोबर. मी म्हटलं काका हात द्या. काका हात द्यायला तयारच नाहीत तो. मी म्हटलं अहो तुम्हाला वर तर यायचे आहे ना, मग हात द्या. ते फक्त असं करायचे, गप कुणा काढून घ्यायचे. अरे मग मला काही सुचेना झालं. मग तिथूनच आणखी एक प्रवासी तिथून जात होता. मग तो प्रवासी त्या खड्ड्यापाशी आमची चर्चा ऐकून, गोंधळ ऐकून तिथे त्या खड्ड्यापाशी आला. खोल खड्डा होता. तो व्यक्ती तिथे आला, खड्ड्यातील व्यक्तीला पाहिलं, माझ्याकडे पाहिलं, म्हणाला कीर्तनकार दिसता. मग तुम्ही काय करा, त्या जो खड्ड्यामध्ये जो व्यक्ती पडला होता ना, तो त्याच्या परिचयाचा होता. मग त्याने खड्ड्यातील व्यक्तीला पाहिले, तो त्याच्या परिचयाचा होता. त्याने आमच्या कानामध्ये सांगितले, महाराज तुम्ही काय करा,
तर याला हात द्या असे म्हणू नका, तर हात घ्या असे म्हणा. मी म्हणलं ठीक आहे. मग म्हटलं काका हात घ्या, हात घ्या म्हटलं बरोबर काकाने हात वर केला, माझ्या हाताला झटका देऊनच वर आले. त्या काकाला फक्त घ्यायचं माहित होतं, द्यायचं माहितच नाही. काय फक्त घ्यायचं माहित होतं, द्यायचं माहित नाही. म्हणजे लोकांचे जेवढे काही पैसे येऊ द्यायचे तेवढे येऊ द्यायचे, पण स्वतःचे दमडे बाहेर जाऊ द्यायचे नाही, असे काका. हा इतकं पण माणसाने चिकट राहू नये हो. आता हात देण्यामध्ये काय आहे, त्याचा काय फायदा, नफा न तोटा, इतकं माणसाने चिकट राहू नये. स्वतःच्या पैशाचा जीवनामध्ये केव्हा चहा पिणार नाही, काय स्वतःच्या पैशाचा बरं का. परंतु हॉटेलच्या समोर एरजार करायला लागणार, उगाच हॉटेलच्या समोर. मग कोणी व्यक्ती आला, ओ राम भाऊ तिकडे कुठे चालला, तिकडे या चहा घेऊ. चला तर चला, निघाले हॉटेलमध्ये, चहा घेतला. परंतु एखाद्या वेळेस स्वतःच्या पैशाचा जर पियायलाच लागला, वाघ पिणार तर नाहीच परंतु पियायलाच लागला, आणि पित असताना त्याच्या कपामध्ये जर एखादी माशी पडली, काय माशी म्हणतोय, कपामध्ये जर माशी पडली तर ते रामभाऊ कसे होते, त्या माशीला पिळून घेणारे असे रामभाऊ. पण एक थेंब चहाचा बाहेर जाऊ दिला नाही. एवढे चिकट माणसे, माणसाने एवढे चिकट राहू नये बरं का, तुम्हाला सांगतो. आता मला तर माहिती, आता पुणे नगरी म्हणजे काय छोटी नगरी नाही, बरोबर शहर आहे. मग आता सप्ताह तर सुरू आहे बालकीर्तनकारांचा. रोज काय तुम्ही पण आज पण काय रिकामे हाताने आले नसताल, बरोबर. म्हणजे महाराज तर चिमुकलाय, मग उगाच कशाला रिकामे हाताने जायचंय. दर्शन घेत असताना काय 10, 50, 100 आपल्याला चालते. बरं कुणी आणलेच नसतील, महिला मंडळ कुणी आणलेच नसतील, आपल्याला काय कुडूक मुडूक सगळं चलते, तसे काय काळजी करू नका. बरं त्यांच्याकडे ते बी नसलं, दुसरे एक उपाय सांगतो तुम्हाला. ही पट्ट्या 4 वाजूस तरी इथं बसते, कोणी घरी जाऊन आणा तुम्ही, तसे काय काळजी करू नका. विठ्ठला विठ्ठला तसं काही नाही. परंतु जाता जाता विनोदाच्या माध्यमातून सांगून गेलो, काही ना फक्त घ्यायचे माहित असते काका, द्यायचे माहित नसते. इथं होतो आपण, मुद्द्याला सोडून जायचं नाही. कुठे का जाईना महाराज तिकडं गाडीमध्ये बसून, परंतु पुन्हा पुण्यामध्येच यावा असं काहीतरी. मग आपलं काय सुरू होतं, कीर्तन. अरे बापरे, तू काय का सांग ना. पण कोणी विचारलं, घरी गेले बायकोने विचारलं, महाराजांनी काय सांगितलं, कीर्तन. जाऊ द्या, आपण कुठे होतो मुद्द्याला सांगा. काही ना फक्त घ्यायचे माहित असते, द्यायचे माहित नसते. तुम्हाला उदाहरण देऊन गेलो. मग काय करायचं, दुसरा शब्द हस्त आहे. मग तिसरा शब्द कोणता, तिसरा शब्द कर. पाणी हस्त कर हा मुद्दा सुरू होता. पाणी हा शब्द घेण्याकरता आहे, हस्त हा शब्द देण्याकरता, आणि कर हा शब्द जेव्हा जेव्हा कर शब्द येतो तेव्हा तेव्हा जोडणे शब्द तयार होतो. कर जोडी दोक दे काळी, आपण असावे जवळी, विनमितो सकळ जना, कर जोडी तो तोरा सर्वांशी विनयाने हात जोडून राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल शब्दांचे 3 अर्थ होतात. मग जो कोणी मनुष्य जन्माला व्यक्ती आलेला आहे त्याने काय करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. कर जोडून विनवित तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडी तो विनवित तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एका संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा करजोडीतो विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नरदेह आपल्याला एकदाच मिळालेला आहे, मग काय करा, देवाचं नामस्मरण करा. अहो नामस्मरण केल्याने काय होतं महाराज? नामस्मरण केल्याने काय होतं तर जीवनामध्ये तुम्ही जेवढं काही पाप केलं आहे ना तेवढं ह्या नामस्मरण ते पाप जळून जात. घेत नाम विठोबाचे घेत नाम विठोबाचे पर्वत जडती पापाचे पर्वत जडती पापाचे एका नाम विठोबाचे नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. विठोबाचं नामस्मरण केल्याने काय होतं, पर्वत सुद्धा जळून जातो. म्हणजे काय तर पाप मी जेवढं काही जीवनामध्ये पाप केले तेवढं जळून जातं. हो नाम संकीर्तन साधन पैसोपे 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 हो जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नलगतीचा जावे वनांतरा नलगतीचा जावे वनांतरा जडतील पापे जन्मांतरीचे जडतील पापे जन्मांतरी नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे जन्मांतरीचे जडतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामस्मरण केल्याने काय होतं तर तुम्ही काय जेवढं काही जीवनामध्ये पाप केले ना तेवढं पाप जळून जातं, धुवून जातं. वाल्ह्या गोडी ब्रह्महत्यारी वाल्ह्या गोडी ब्रह्महत्यारी वाल्याकोळी ब्रह्महत्यारी वाल्याकोळी ब्रह्महत्यारी नामे तारिले निर्धारी नामे तारी ते निर्धारी घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जडती पापाचे पर्वत जडती पापाचे घेता नाम विठोबाचे
नामस्मरण केलं पाहिजे. हा देह आपल्याला एकदाच मिळणार आहे हो, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. याची देही घाड देवाचे भजन, याची देही घाड देवाचे भजन, देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन. अधिक ज्ञान, अधिक ज्ञान नाही कोठे, याची देही घाड देवाचे भजन, याची देही घाड देवाचे भजन. ज्ञान नाही कोठे, अधिक ज्ञान नाही कोठे, याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन. आणि याच जन्मामध्ये आपल्याला देवाचं नामस्मरण करता येतं. महाराज आता प्रमाण बस करा, आपले प्रमाण असे चालत राहतात, कीर्तन केव्हा सांगायचं. आतमध्ये देत चला, पण एक लगट आता एक शब्द बोलला की प्रमाण, एक शब्द बोलला की प्रमाण, असं व्हायला ना ते. विठाला विठाला हा नरदेह आपल्याला एकदाच मिळणार आहे. मग जन्माला आलात तर काय करा. सुभाषितकार सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. द्रव्य मित्र बायको सगळ्या या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील, परंतु एकदा जर का हा नरदेह गेला तर तो पुन्हा पुन्हा मिळत नाही. नरदेह दुर्लभ जाना, शत नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ दाना, दुर्लभ दाना. शत वर्षाची गणना, शत वर्षाची गणना, वर्षाची गणना, वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, मध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. ज्ञानोबा एका वेळा फक्त दुर्लभ शब्द म्हणतात, माऊली 3 वेळा, म्हणजेच तुकोबरा एका वेळा दुर्लभ शब्द म्हणतात, माऊली 3 वेळा दुर्लभ शब्द वापरतात. दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे, संसार का तूने ना आहार निद्रेसाठी दवडिता, माणूसपणा. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की हा 84 लक्ष योनीमध्ये सुद्धा दुर्लभ आहे. प्रत्येक जेव्हा 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये फिरावे लागते. मग नामदेवराय गणित सांगतात, गणित म्हणजे भक्ती विने जिने जळला जिरवाने, संसार
कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. नामदेव महाराज काय म्हणतात तर एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेऱ्या करावे लागतात. आता एक एक योनी म्हणजे काय हो? प्रत्येक कीटकाच्या, प्रत्येक मनुष्याच्या, प्रत्येक म्हणजे जेवढ्या काही या पृथ्वी तलावर जात आहेत पक्ष्यांची, प्राण्यांची, तेवढ्यामध्ये आपल्याला एक एक योनी कोटी कोटी फेरा, इतके फेरे मारल्यानंतर हा मनुष्य देह प्राप्त होतो. आणि ते बी किती 100 वर्षे. होय 100 वर्ष आपल्याला कसे मिळालं सांगून जातो. जाता जाता सांगतो. एकदा असंच झालं, मी सांगत नाही बरं का, जुन्या कीर्तनकारांचं ऐकलं होतं आणि तेच तुम्हाला आज सांगतो. पृथ्वी तलावरून स्वर्गामध्ये निघाले कोण कोण? एक म्हणजे मनुष्य, बरोबर, दुसरा बैल, तिसरा कुत्रा, हे तिघे जण निघाले. आणि या देवाने तर या तिघांना 40 असं वर्ष दिलेलं. आणि मग हे तिघे जण देवाकडे गेले. पहिल्यांदा बैल काय म्हणाला, देवा अरे मला जीवनामध्ये सारखं राब 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 राबावं लागतं, मला एवढं वय नको देऊ, एवढं वर्ष मला देऊ नको, 40 वर्ष, तू काय कर मला फक्त 20 वर्ष वय दे. मग 20 वर्ष काय करायचं, ते 20 वर्ष कोणाला दिलं? माणसाला दिलं, बरोबर. नंतर कुत्रा आला. कुत्रा म्हणू लागला, अरे देवा माझं काय, मला कोणी भाकर टाकत नाही, कोणी काही देत नाही, मला खायला मिळत नाही, मी जगून तरी काय करू, माझं जे 20 वर्ष आहे ना तुम्ही कोणाला द्या? माणसाला, म्हणजे 20 वर्ष मला नको. दोघे जण निघून गेले. आणि मग त्या बैलाचं वर्ष किती? 20. कुत्र्याचं किती? 20. 40. माणसाचं किती होतं? 40. मग देवाने काय युक्ती केली, या दोघांचं वय माणसाला दिलं 80, बरोबर. 80, 90, 100 माणसं जगतात, बरोबर. आणि मग 80 वर्ष माणसाला दिले. मग तेव्हापासून असं पडलं 40 वर्ष माणूस आरामामध्ये जगतो, कारण ते त्याचं वर्ष आहे. काय 40 वर्ष त्याचं. नंतरचे 20 वर्ष कोणाचे होते? बैलाचे. मग शेतामध्ये इतका कष्ट करतो, घाम गाळतो, तेव्हा पीक उगवतं. बैलाचंच काम झालं की ते 20 वर्ष, किती? 60 वर्षापर्यंत. आणि मग ते पुढले 20 वर्ष, आता तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, वृद्ध होतो व्यक्ती, कुत्र्याला जशी भाकर फेकली जाते तशी त्याला फेकली जाते हो. ते वय वर्ष कोणाचं? कुत्र्याचं होतं. मी ऐकलं होतं म्हणून जाता जाता तुम्हाला सांगून जातो. म्हणजे हे असं असतं. माणसाला वय वर्ष किती? फक्त 100-80 वर्ष. मग माणसाने काय करायचं, एवढ्याच याच्यामध्ये पुनर्जन्म जर तुम्हाला पाहिजे असेल, मिळवायचं असेल, तर काय करा, देवाचं नामस्मरण करा. फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जन्माला काही येताना, जन्मात सुद्धा कसे येतात हो? आंधळे, बहिरे, मुखे, अंधपंग असे जन्माला येतात. सदैव तुम्हागे हात पाय चालाया, मुखे वाने काने कीर्ती, डोळे मूर्ती देखावया, अंध बहिर टकला मुखी होती पांगुळ, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
पाणी प्यावं म्हटलं, पण पाणी देवाकडे बघून कसं प्यावं? तिकडे कोपऱ्याकडे बघून प्यावं. विठाला विठाला तुकोबराय सांगतात कोणत्या वयात काय करायचे याचे सुद्धा शास्त्र आहे. पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने विद्या मिळवली पाहिजे, दुसऱ्या 25 वर्षामध्ये माणसाने धन मिळवलं पाहिजे, तिसऱ्या 25 वर्षामध्ये माणसानं काय केलं पाहिजे? पुण्य केलं पाहिजे, आणि बाकीच्या 25 वर्ष माणसाने आरामात जीवन जगलं पाहिजे. मी सांगत नाही, तर सुभाषितकर सांगतात, प्रथमेनार्जित विद्या द्वितीयेनार्जितं धनं तृतीयेनार्जितं पुण्यं चतुर्थे किं करिष्यति. आजकाल तसं नाही बरं का. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या मिळवली नाही, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन मिळवलं नाही, तिसऱ्या 25 वर्षामध्ये पुण्य मिळवलं नाही, बाकीच्या 25 वर्ष काय करणार माणूस? उलट लोकांची बोलणे खावी लागतील, त्रास भोगावा लागेल. मग माणसाने काय करायचं? पहिल्या 25 वर्षामध्ये विद्याच मिळवली पाहिजे, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धनच मिळवलं पाहिजे, तिसऱ्या 25 वर्षामध्ये पुण्य केलं पाहिजे. पण आजकाल कोणी विद्या मिळवत नाही पहिल्या 25 वर्षामध्ये. आजकालचे पोरं, अहो शाळा बंद झाल्या, अभ्यास कशावर आला? मोबाईलवरती. मग मुलगा मोबाईलवरती काय करतो हे आपल्याला काय माहिती? ऑनलाईन तास करतोय का तिकडेच गेम खेळत बसतोय? गेम पर बरेच निघालेत ना आता. हा तो पबजी नावाचा गेम बसला खेळत. तुम्हाला काय माहिती? तुम्ही घरातले काम करत बसले. मग तो तास करतोय का काय करतोय तुम्हाला काय माहिती? आता मी सुद्धा शाळेत आहे, मी सुद्धा क्लास करतो म्हणून तुम्हाला सांगते. पण मी काय तसं करत नाही बरं का. आता आमची झाली शाळा सुरू, आणि मग आजकाल कोणी तसं करत नाही. पोरं पण लय आगा हो. आता हो काय गुणानं तिकडून आले तर आणि गप कोणी इथून बसले. बरं जाऊ द्या, बसू द्या, काय तसं काय नाही. पण लय आगाव पोराचा नाद करायचं ना, तुम्हाला एवढं सांगून जातो. कधी काय करते आमचा अंदाजच नाही. बरं जाऊ द्या पोरांनो, तुम्हाला आता एक छोटासा एक सांगतो बरं का. गाणे येतात का तुम्हाला? हा, भिहायचं नाही काय. हा, गाणे येतात का? हा, एक गाणं विचारतो त्याच्या पुढचं सांगायचं बरं का. सोनू, ह्या गाण्याच्या पुढे काय हो? अहो म्हणलो की तुझा माझ्यावर भरोसा नाही का? तुझ्यावर नाही तर काय ह्यांच्यावर आहे का? तुझ्यावरच आहे, भरोसा नाही का म्हणते. बरं जाऊ दे, आता एक अभंग विचारला, अभंग सांगता येणार नाही यांना. काय अभंग विचारला, अभंग सांगता येणार नाही, गाणं सांगता आलं. कारण अहो शेजारी तर आळंदी आहे हो तुमच्या. खूप खूप दूरवरून लेकरं आळंदीला येतात शिकण्याकरता. बाय ते कुठं गेलं बारकू? बघा ते तिथं बसले. आता पाय दुखत असतील ना त्याचे. माझा सुद्धा एक भाचा आहे, मुपून फक्त 3 वर्षाचा आहे. प्रत्येक कीर्तनाला माझ्या सोबत येतो. फक्त इकडं आता दूरचा आहे म्हणून त्याला घेऊन आलो नाही. फक्त 3 वर्षाचं. किती? 3 वर्ष. त्याला अख्खा रूप पाहतालोचने हा अभंग संपूर्ण पाठ आहे. 2 घंटे कीर्तनामध्ये उभा राहत. फक्त 3 वर्षाचा आहे. संस्कार केले पाहिजेत तसे संस्कार. अहो त्याच्या भविष्यवाणीमध्ये आता मी काय त्याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु त्याच्या आईने सांगितलं जास्तीत जास्त, म्हणजे त्या यांनी लिहिलं होतं बरं का त्याच्यामध्ये, जास्तीत जास्त याला छोट्या मामाचा संपर्क राहील, म्हणजे माझा बरं का. आणि त्या म्हणी नाही भाव देवा मला पाव, देव अशानं भेटायचं नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुकडोजी महाराजांचा आहे अभंग. इतका सुंदर म्हटलं ना त्याने. तो कोणता तरी ॲप आहे, हा इंस्टाग्राम वाला, त्याच्यावरती त्याला व्ह्यूज किती आले असतील माहिती का? तर 30 लाख व्ह्यूज आल्या होत्या. 30 लाख. आणि लाईक 10,000 अशा लाईक होत्या. फक्त 3 वर्षाचा मुलगा.
मग तिथले व्हिडिओ उचलले लोकांनी आणि व्हायरल यूट्यूबवरती केले. फक्त 3 वर्षाचा आहे. असे संस्कार केले पाहिजेत. पण आजकालचे पोरं तसे नाहीत. आमच्या तेवढ्या खेड्यामध्ये म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये तर तेवढाच एक छोटासा असेल. आता मी जेव्हा युवा कीर्तनकार होईल तेव्हा तो बाल कीर्तनकार होणार. मी बघा तुम्हाला लिहून दाखवतो. असे संस्कार केले पाहिजेत. परंतु आता यांना गाणं विचारलं, गाणं सांगता आलं, अभंग विचारला, सांगता येणार नाही. संस्कार केले पाहिजेत. प्रत्येक गावागणीच एक तरी नमुना भेटते असलं पोरग. प्रत्येक गावागणीच. आता तुम्हाला सांगत नाही पण जाऊ दे, सांगतोच कशाला उगं. आता गावाला ह्याला गेलतो आणि तिकडे काय काय हो पप्पा, कोणतं तरी गाव होतं, हा चाकूरकडे गेलो होतो. नांदेड चाकूरकडे, नांदेड जिल्ह्याला गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर काय झालं, तिथं वांजरवाडा गाव होतं, खूप मोठी संख्या. आणि कीर्तन सुरू झालं. ज्या घरी आम्ही कीर्तनाला गेलो होतो नेमकं तिथे बैठक बसली आमची. जेवण वगैरे केलं, दूरवरचा प्रवास, जेवण वगैरे केलं, बैठकीमध्ये बसलो. आणि बैठकीमध्ये बसल्यानंतर काय झालं, आतून आला की हो पोरगा. टीव्ही चालू होते आपले, मी घेतला रिमोट. आता शेवटी समाज प्रबोधन करायचंय म्हणून अगं बातम्या लावा म्हणलं. बातम्या लावल्या आणि आम्ही बघत बसलो. घरातून आलं पोरग, ह्या पैलवानाची वणी पैलवान रॅप राईट करत माझ्यापाशी चालू. खाली बसाव का, पक्कून माझ्या अंगावर बसले. मोडन म्हणलं सर, ढकलून त्याला खाली बसवलं. मग तिथं तरी गुणानं बसाव का, माझ्या हाताला गपकुना रिमोट घेतला, इकडे दे. काय बातम्या न्यूज सुरू होत्या, गपकुना चॅनल बदललो, लावलं की कार्टून आणि बघत बसलो. कार्टून जे बघत बसलं ती बसलं. आणि काय त्याच्या मनात आलं की माझ्या हातात गप दिशा रिमोट टाकलं, निघून गेलं. बरं आता गेले तरी खरं म्हणलं, लावा म्हणलं आपण परत न्यूज. कीर्तनाला वेळ होता. लावायलो बटन दाबायलो दाबून माझ्या बोटाला फार खडा पडला. बटनच दाबना. जाऊ दे, शेवटी टीव्ही बंद केली. कीर्तनाचा वेळ झाला, तिकडे गेलो. कीर्तन वगैरे झालं. सर्व महिलांनी दर्शन घेतलं. काय नाही, 3-4 हजार रुपये हातामध्ये आले. आता शेवटी पोरग पण आलं ना, मग गुन्ह्यानं बसाव का, पाया पडाव का गुन्ह्यानं, कचकुने चिमटी घेतले. बरं जाऊ दे, आता गटलाय म्हणलं, असा कान धरला, वल्ल त्याला इकडे अलीकडे. म्हणलं माझ्या हातात रिमोट देऊन गेलास, खरंय गेलास, पण मी चॅनल बदलायलोय तरी चॅनल बदलला. नेमकं काय केलंस तू? ती काय म्हणते, हे महाराज त्याच्यातले शिलच काढून नेले. हे असले नमुने पोरं हो. लई म्हणजे लईच नादच, ह्यांचा नादच करायचं नाही. कुठं काय बोलते ह्यांचा काय अंदाजच नाही, कुठं काय सांगते ह्यांचा अंदाज नाही. एकदा असंच आता उन्हाळ्याच्या दिवसानं आम्ही कीर्तनात चाललो. ऊन भरपूर तापमान असल्यामुळे गाडीवरून थोडीशी तापली म्हणून आम्ही काय इकडे गाडीलाच थोडं झाडाखाली लावलं. एक घर दिसलं, त्या घराच्या दिशेने गेलो. आतून आला मुलगा. मी म्हणलं, भैया थोडंसं पाणी मिळेल का? पाणी काय, लस्सी देतो महाराज. लस्सी, बरं ठीक आहे म्हटलं. पाणी घेतलं आम्ही सर्वांनी एक ग्लास. नंतर एक ग्लास लस्सी घेऊन आला की सर्वांनी एक ग्लास लस्सी सुद्धा घेतली. मग लस्सी घेतल्यानंतर काय झालं माहितीये, उगं मी दिले त्याच्या हातामध्ये ग्लास आणि निघून जावलो. पण उगं जाता जाता माझ्या मनात एक शंकाच राहिली. मी म्हणलं विचारावं तर ह्याला नेमकं का लस्सी दिली आपल्याला. म्हणलं बरं भैया, पाणी मागितलं, तू लस्सी दिलास, पण लस्सी आता तुला दिल्याबद्दल तुझे आई वडील काय म्हणायचे नाहीत का, कुठे गेली लस्सी? मग ती काय म्हणते, हे महाराज त्या लस्सीच्या पातीला उंदीर पडला होता. बघा पोर, तुम्हाला सांगतो, पोरं आणि म्हातारे माणसं ह्यांच्या नादीच लागायचं नाही कधी. कुठं काय बोलते ना, कुठं काय सांगते ह्यांचा अंदाजच नाही. एकदा असंच कीर्तनाला गेलो की कीर्तनाला, कीर्तन वगैरे झालं. आता दूरवरचा प्रवास, आज आम्ही इथंच मुक्काम करणार आहोत.
आता दूरवरचं आहे ना, मग ती सुद्धा दूरवरचं होतं, पार तिकडे ते ह्याला पुण्याच्या पुढे होतं पंढरपूरला. आणि मग तिथे कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर मुक्काम करावं म्हटलं. आणि ज्या घरी आम्ही गेलो तसं म्हणा मुक्काम करत नाही मी तसं कुठं, पण काय करू माझं पाकिट राहिलं होतं. आणि मग तिथं थांबलो. आता विश्रांती घ्यावं म्हटलं. झोप लागणार तितक्यात घरातून म्हातारं आलं. काठी टिकवीत 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 माझ्या पुस्तर आलं. आता आजोबा आलेत म्हणून मी झोपी गेलेलो उठून उभा राहिलो. या म्हटलं बाबा बसा. बसले. राम राम. आता मी कशाचा राम राम करते, मी म्हणलं जय हरी जय हरी. बर 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 मग कीर्तन वगैरे हो कीर्तन झालं म्हटलं आताच. बर 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 मग कीर्तन वगैरे झालं म्हटल्यानंतर तुमचं गाव कोणतं? गाव कोणतं? मी म्हटलं लातूर जिल्हा. लातूरमध्ये आपलं गाव आहे. बर 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 मग लातूरमध्ये गाव म्हटल्यानंतर जवळ नाही का? मी म्हणलं नाही माझ्या पप्पाचं गाव आहे, इथं उचलून आणतो. आता काय गाव लातूर म्हणून जवळ नाही का? काय बोलते राहता कधी नाहीच नाही. बर 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 मग तुमचं लग्न वगैरे झालं असेल? लग्नावर नाही म्हणलं बाबा, आता शिक माझी शाळा सुरू आहे, 9वीला आहे. बर 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 मग लग्न वगैरे नाही म्हणल्यानंतर लेकर बाळा असते ना? बघायचे मला काय म्हणते ना, काही सांगता येत नाही की हो. कधी काय हे म्हातारे माणसं म्हणते ह्याचा तेव्हापासून कुणाच्या नादीस लागलो नाही. नगच म्हणलं जाणे कीर्तन करणे निघणे हो, फक्त पाकिट घेऊन जाणे विसरायचं. विठाला विठाला बरं आपण काय सांगत होतो? कीर्तन. वा आपला हे नियम विचारलं की हेच सांगायचं. पण कुठल्या मुद्द्यावर होतो मी सांगतो तुम्हाला. कोणत्या वयामध्ये काय करायचं याचे सुद्धा शास्त्र आहे. प्रथमे नार्जितम विद्या द्वितीये नार्जितम धनम तृतीये नार्जितम पुण्यम चतुर्थे किं करिष्यति. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या मिळवली पाहिजे, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन मिळवलं पाहिजे, तिसऱ्या 25 वर्षामध्ये पुण्य मिळवलं पाहिजे. वर्षामध्ये तुम्ही जर तिन्ही गोष्टी केल्यानंतर लोकांची बोलणी खावी लागतील. मग काय करा? देवाचं फक्त नामस्मरण करा. हो जन्माला आलात, मग जन्माला नंतर काय करा? देवाचं नामस्मरणच करा. नाही केलं तर काय होतं? नरकाला जातं. हे महाराज प्रथम चरण. करणे तेती करा, 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 करणे तेती करा. नरका गोरा का जाता, नरका गोरा का जाता, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. का जाता नरका गोरा का जाता, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, नारायण. करणे तेती
करणे तेची करा नरका घोरा का जाता. तुकोबराय सांगतात तर जो कोणी मनुष्य जन्माला आलेला आहे त्यानं काय करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. आणि जो कोणी देवाचं नामस्मरण करणार नाही तो नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय सांगतात जन्माला आला तर फक्त त्या देवाचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल आता आपण एकदा काय करू, सर्वांनी एकदा मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवायची. मग सर्वांनी काय करायचं तर एकदा सर्वांनी एकदा हात वरती करायचे. एकदा खाली करा, खाली करा. ऐका एकदा. आणि जो कोणी मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवणार नाही त्याचं काय होईल सांगतो तुम्हाला. आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये नामदेव पायरीला असतातच बघा. पंढरपुरामध्ये दोघे तिघा असतातच की. आणला अनुभव दिस, म्हणजे अनुभव नाही हो, म्हणजे तिथं पाहिलेलं दादाने सांग. आणि मग तिथे काही ते दोघे तिघे असतातच आणि त्यांचं एकच वाक्य असतं, 1 रुपया दे रे धर्माला, 1 रुपया दे रे धर्माला. तुम्हाला जर अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर मग सर्वांनी एकदा काय करा, हात वरती करा. अटेन्शन. कोणी खाली करायचे नाहीत. जो कोणी खाली करेल मग त्याची हीच अवस्था होईल बरं का. विडो पार कुमाई, 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 विडो पार तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात जो कोणी मनुष्य जन्माला आलेला आहे, उपदेश करतात, मनुष्य जन्माला आलेला आहे त्यानं काय करायचं तर त्या विठोबाचं नामस्मरण करायचं. तुकोबराय सांगतात नामस्मरण कसं करायचं, त्या हरीला अगोदर आपल्या हृदयामध्ये साठवायचं. साठविला रे जी हृदय मंदिरी रे त्या भगवंताला अगोदर आपल्या हृदयामध्ये साठवायचं. हृदयामध्ये कोणी कोणी साठवलं त्या हरीला, संत सर्वांनी संतांनी हृदयामध्ये देवाला साठवलं. सावता माळ्याने सुद्धा देवाला हृदयामध्ये साठवलं. श्री बजरंग बली हनुमंतरायाने सुद्धा देवाला हृदयामध्ये साठवलं. श्रीराम जानकी बैठो मेरे सीने में, श्री राम जानकी बैठो मेरे सीने में,
माझ्या हनुमंतरायाने राम प्रभूंना आपल्या हृदयामध्ये साठवलं. श्रीराम जानकी बेटो मेरे सीने में श्रीराम. त्या देवाला आपल्या हृदयामध्ये हनुमंतरायांनी साठवलं. प्रत्येक भक्तांनी प्रत्येक संतांनी त्या देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं. शुद्ध पुण्याने त्या हृदयामध्ये साठवलं. अतिशय गरीब असणारा एक मित्र आणि अतिशय श्रीमंत असणारा सुद्धा एक मित्र. कुठे द्वारकाधीश आणि कुठे गरीब सुदामा. सुदाम देवाकडे काहीही नव्हतं. शेवटी अंगावरती कपडे सुद्धा फाटलेले होते, धोतर फाटलेलं होतं. देवाकडे तर जायचं आहे. सुदाम देवांनी काय केलं, त्या धोतरामध्ये 4 घरचे पोहे आणले, 4 गाठी मारल्या, 4 ठिकाणी ते पोहे ठेवले, आपल्या मित्राकडे निघाले. खूप दूरचा प्रवास होता. देवाकडे कसं जायचं. सुदामदेव रात्रीचा मुक्काम एका झाडाखाली केला. देवाला कळालं माझा भक्त माझ्याकरता भेटण्याकरता येत आहे. मला भेटण्याकरता माझा भक्त येत आहे. आपण जर देवाकडे 1 पाऊल टाकला तर देव आपल्याकडे 10 पाऊल टाकत असतो. आपण देवाकडे 100 पाऊल टाकले, देव आपल्याकडे 1000 पाऊल टाकत असतो. सुदामदेव देवाकडे निघाले होते. देवाला कळालं माझा भक्त माझ्याकडे येत आहे. आणि त्याच रात्री देवाने काय केलं, सुदाम देवाला अतिशयपणे असं उचलून घेतलं आणि द्वारका नगरीमध्ये आणून ठेवलं. सकाळ झाली. इकडे तिकडे पाहू लागले. मला इथे कोणी आणलं असेल. लक्षात आलं देवाने मला इथे आणलं. विचारपूस करू लागले. द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा कुठे राहतात. लोक सांगू लागले. नगरीतले लोक सांगू लागले तो जो मोठा महल दिसतो ना तिथे राहतात, तिथे राहतात. सुदामदेव त्या ठिकाणी निघू लागले. आणि सुदामदेव तिकडे जात असताना द्वारपाल उभे होते. पहिल्या जन्मामध्ये ते जय आणि विजय होते आणि तिथे द्वारपाल होते. तेच द्वारपाल पहिल्या जन्मामध्ये जय आणि विजय. त्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष हे 2 भाऊ होते. त्यांना सांगितली परिस्थिती, श्रीकृष्ण परमात्मा माझा बालमित्र आहे, तुम्ही फक्त त्यांना जाऊन माझा एक निरोप सांगा. जय आणि विजय देवाकडे निघाले. देवाला सांगितलं एक गरीब असा दरिद्री व्यक्ती दारासमोर आलेला आहे, नगरीच्या दाराला उभा आहे आणि तो म्हणतो की तुमचा बालमित्र आहे. नाव काय आहे. सुदामा नाव आहे. सुदामा नाव. सुदामा आला आहे मला भेटण्याकरता. देव वेशभूषा करत असताना म्हणजेच 8 राण्यांच्या मध्ये देव बसलेले होते. ही बातमी कळाल्याबरोबर देव तिथून धावत निघाले. पायामध्ये पादुका घालायचे देव विसरून गेले. माझा भक्त माझ्याकरता भेटण्याकरता आलेला आहे. आणि श्रीकृष्ण परमात्मा धावत निघाले. सुदाम देवाला वाटलं आपला निरोप जाणार नाही. कुठे तो द्वारकाधीश आणि कुठे आपण. सुदाम देवाला वाटलं नाही बरं का. सुदाम देवांच्या मनाला वाटलं. एक मन होतं, एक मन असतं वाईट, दुसरं मन असतं चांगलं. मन सांगू लागलं अरे कुठे तो तुझा देव आणि तू कुठे आहेस. तुला भेटण्याकरता तो कशाला येईल. निघून जा, जा इथून निघून तू. आणि मग सुदामदेव निघून जात होते. तुम्हाला माझी एक विनंती आहे. देवाकडे जात असताना कोणाचं सुद्धा ऐकायचं नाही, फक्त आणि फक्त तुमच्या मनाचं ऐकायचं. कोणाचं ऐकायचं नाही, फक्त तुमच्या मनाचं ऐकायचं. कबीर महाराज किती गोड वर्णन करतात. तो ए मन बड़ा
भजन करो कैसे तेरा भजन करो कैसे तेरा भजन करू. देवा, हे मन खूप चंचल आहे, तुझं भजन कसं करू रे देवा. त्याला सांगायचं एकदा आमचा ऐक. देवाकडे जात असताना दररोज फक्त तू आमचं एकदा ऐकायचं. ऐक रे मना, तुझ्या स्वहिताच्या खुणा होता पंडित मना माझे स्मरावा. एकदा ऐक म्हणायचं रे, एकदा ऐक आमचं. सुदामदेव निघून जाऊ लागले. श्रीकृष्ण परमात्मा धावत येत होता. देवाला दिसलं माझा मित्र परत जात आहे. देव अतिशय पायामध्ये पादुका न घालता आपल्या भक्ताकडे निघाले होते. भक्ताकडे निघाले, भक्ताला हाक मारली, ए सुदामा. अशी हाक ऐकल्या बरोबर सुदामदेव परत फिरले. 3 दिवसाने सुदामदेवाच्या पोटामध्ये एक अन्नाचा कण नव्हता. अंग थरथर होत होतं. आणि त्या स्थितीमध्ये श्रीकृष्ण परमात्मा सुदामदेवापाशी आले. त्यांना घट्ट मिठी मारली आणि त्यांना हाताला हात धरून त्यांना घेऊन आपल्या नगरीमध्ये गेले. नगरीमध्ये गेले. 8 राण्या होत्या. त्यांना सांगितलं, माझा बालमित्र आला आहे, तुम्ही काय करा, माझ्या मित्राकरिता तुम्ही आतमध्ये जाऊन एका ग्लास मध्ये पाणी भरून घेऊन या, माझ्या मित्राचे पाय धुवायचे. प्रत्येक राणी आपल्या कमऱ्यामध्ये गेली. प्रत्येकीला वाटलं ही पाणी घेऊन जाईल, ही पाणी घेऊन जाईल, ती पाणी घेऊन जाईल. अशा प्रकारे कोणी सुद्धा पाणी घेऊन गेलं नाही. शेवटी देवांनी काय केलं, आपले आनंद अश्रू होते. माझा भक्त, माझा मित्र मला किती दिवसांनी भेटला आहे. आणि स्वतःच्या डोळ्याने देवांनी सुदामदेवाचे पाय धुतले. पाय धुतले देवांनी स्वतःच्या डोळ्यातल्या पाण्याने. फक्त देवाकडे जात असताना तुम्हाला माझी विनंती आहे, लक्ष देऊन कीर्तन ऐका. देवाकडे जात असताना कोणाचं ऐकायचं नाही, आपल्या स्वतःचं ऐकायचं. आपण देवाकडे एक पाय टाकला तर देव आपल्याकडे 10 पाय टाकतो. तुम्हाला सांगितलं मी. फक्त देवाकडे जात असताना भावाने जायचं. मनामध्ये सुदामदेवांचा भाव होता. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडेला. टाळ नाजूक टाळ, हळू हळू. ओ सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडेला. मुठीवर पोहे घेऊने त्याचे भेटे लागे गेला. हो, फक्त मुष्टीभर पोहे घेऊन गेले होते. इतकी गरिबी होती. देवाने एका क्षणामध्ये सुदामदेवांची नगरी जी होती ना, एका क्षणामध्ये सोन्याची नगरी केली हो देवाने. फक्त देवाकडे जात असताना भाव पाहिजे. भावाचा भुकेला आहे देव. हो, भाव का भूका हूँ मैं बस, भाव एक सारे, भाव बिन कुछ भी न देवे, कभी भी मिलता नहीं, भाव से एक फूल भी दे ओ मुझे स्वीकार है. फक्त भावाने देवाकडे जायला पाहिजे. भावाने जर तुम्ही देवाला फक्त एक फूल जरी दिलं तर तो स्वीकारायला तयार आहे. फक्त कसं जायचं तर भावाने जायचं. आजकाल कोणी असं करत नाही हो.
कस तरी वाटतं मनाला. देवाकडे कोणी जात नाही, गेलं तरी बी भावाने जात नाहीत. आपली जिंदगी वाटोळं करून टाकतात हो. एकदाच मिळणार आहे, कशाला व्यसन करता तुम्ही, कशाला आपली जिंदगीचं वाटोळं करता. तुम्हाला एक माझी विनंती आहे. कबीर महाराज सांगतात, जाम पर जाम पे कर देखो, रात पी गए तो सुबह उतर जाएंगे, एक बार तो हरि नाम का प्याला पी कर देखो, जिंदगी सुधर जाएगी. अहो तुम्ही दारू जर रात्री पिली तर सकाळी उतरून जाते, परंतु देवाचं नामस्मरण जर तुम्ही एकदा घेतलं, कुठे नरकात जा की स्वर्गात जा, ते तुमच्या सोबत येणार आहे. तुमच्या सोबत काही येत नाही, काही सुद्धा येत नाही. बरं झालं सुदामदेव देवाकडे, सुदामदेवाने देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं. भावाने देवाकडे गेले होते, हृदयामध्ये एक शुद्ध पुण्य होतं. अगोदरच्या जन्मामध्ये त्यांनी पुण्य केलं होतं. कसं तर शुद्ध पुण्य केलं होतं. त्या देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं. मग तुकोबराय सुद्धा काय म्हणतात, जयामते नारायण, जयामते नारायण, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक, जयामते नारायण, जयामते नारायण. शुद्ध पुण्य एक, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, वेळ झालेला आहे, परंतु जाता जाता माझी एक इच्छा आहे की दादा थोडा आवाज सोडा बरं का, म्हणताना सोडा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेली ह्या पुणे नगरीमध्ये हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. वाघाला सुद्धा फाडून काढतो, त्याचं नाव संभाजी. आणि सर्वांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो, त्याचंच नाव छत्रपती शिवाजी. स्वराज्य निर्माण केला माझ्या राजांनी. कसा केला एका पोवाड्यामधून तुम्हाला सांगून जातो. शिवबा वीर शिवबा, शिवबा वीर शिवबा, सारे शत्रूच्या माला उडवून, सारे शत्रूच्या माला उडवून, जन भगवा पडक भिलो. या यशुबान वीर शिवाजीन महाराष्ट्र घडविला, या यशुबान वीर शिवाजीन महाराष्ट्र घडविला, या यशुबान वीर शिवाजीन महाराष्ट्र घडविला.
वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. ओ जिजाऊ मातेनं जन्म दिला वीर पुत्राला. जिजाऊ मातेनं जन्म दिला वीर पुत्राला. आई भवानी मातेच्या त्याला वाहिले चरणाला. आई भवानी मातेच्या त्याला वाहिले चरणाला. द्याच स्वराज्याचा नाश गुलामीचा, द्याच स्वराज्याचा नाश गुलामीचा रकाबीच कबाईलो. या यशुबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. 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 छत्रपती शिवाजी महाराज की! धर्मवीर वीराजी महाराज की! विठाला विठाला वेळ झालेला आहे. तसे आपल्याला एवढ्या वेळामध्ये 4 चरणाचा अभंग असताना आपण 2 चरण सोडवलेले आहेत. करणे तेची करा नरका गोरा का जाता. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. हे 2 चरण सोडवले. पुढील 2 चरण कोणते? शरणांगता देव राखे राखे विघ्नांची. तुका म्हणेली नवावे कळे भाववर मये. तू कोपराय सांगता. तर जो कोणी भगवंताला शरण जायचं, शरण जाताना कसं जायचं? शुद्ध भावाने जायचं, लीन आणि नम्र या स्वरूपाने देवाला शरण जायचं. तुकोबाराय सांगतात फक्त लीन. आपण जर सर्वजण लीन होऊन जर देवाला शरण गेलो, जसं म्हणतात ना, लीन होऊन नम्र होऊन देवाला शरण घेतात. लीन झाल्यानंतर एका हाताने पर्वत उचलतो असं म्हणतात बरं का, मी नाही म्हणत. मग तसंच तुकोबराय सुद्धा काय म्हणतात? शरणांगता देव राखे राखे विघ्नांची. त्या भक्ताच्या मागे जेवढे काही विघ्न असतात ना, विघ्न संकट, आणि तो जर भक्त देवाला शरण गेला तर त्याच्या मागे जेवढे काही विघ्न आहेत तेवढे नष्ट होऊन जातात. विघ्नांचे रक्षण करतो देव. पण कसं जायचं देवाला? लीन आणि नम्र या स्वरूपाने जायचं. एकदा असंच मागल्या वेळेस सुद्धा पुण्याला एकदा कीर्तन झालं होतं. दादांनीच ठेवलं होतं जागतिक बालकीर्तन महोत्सवामध्ये. आणि त्याच्यावर ही दुसरी वेळ आपली इथे ह्या बालकीर्तनकार महोत्सवामध्ये 3ऱ्या दिवशीची. आणि दादा आता 2 चरण सोडवले आहेत. पुन्हा जेव्हा केव्हा तुम्ही इथे ठेवाल तेव्हा बाकीचे 2 चरण सोडू बरं का. हा. आणि मग झालेली सेवा, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला माझ्या दादामुळेच आला. दादाचे सुद्धा एकदा आभार व्यक्त करतो. इतके चिमुकले मोठे सर्व गायक वृंद यांचे सुद्धा आभार मानतो. 4ही माईक वरते सर्वांचे गायक यांचे आभार मानतो. हे जे आहेत हे माझे वडील आहेत. तुम्हाला जर आता कोणाला माहिती झालं असेल, परंतु झालं असेल सुद्धा, मी माझं सांगण्याचं कर्तव्य आहे. अगदी सुंदर प्रकारे मोठमोठे कलाकार जसे वाजवत नाहीत त्यांच्यापेक्षा भारी वाजवलं आमच्या दादांनी. यांच्यासाठी एकदा टाळ्या. दादांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सुद्धा खूप छान साथ दिली पेटीची. तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो. अगदी लहानशा ज्ञानेश्वर महाराज जसे दिसत होते तसेच हा विनेकरी माझा मित्रच समजतो. त्यांचे आभार. आणि आता चोपदार काकांचे तर काय आभार व्यक्त. चोपदार काकाचे आभार व्यक्त. हे जर लहान असते ना, त्यांना काकतच उचलून घेऊन गेलो असतो. ते जर बसले माझी कंबर मोडायची. दादांचे आभार. तुम्ही सुद्धा 1 नंबर सिस्टीम दिली. तुमचे आभार. आणि ज्यांच्यामुळे अपरिचित कीर्तनकार परिचित झाले असे असणारे आमचे मराठी हॉटस्पॉट शरद दादाची कमिटी, त्यांचेच आमचे म्हणजेच
चव्हाण दादा, हा तुमचे सुद्धा आभार. माझ्या प्रत्येक कीर्तनाला दादा उपस्थित असतात बरं का. हे सरवदे काका, सरवदे मामा म्हणतो मी त्यांना, त्यांचे सुद्धा आभार. प्रत्येक कीर्तनाला असतात आणि इतक्या दूर आमच्या सोबत कीर्तन यायचंच म्हटले, चला तर चला, त्यांचे सुद्धा आभार. आणि आता कोणी बरं जाऊ द्या, महिला राहिल्या एवढ्या थंडीमध्ये आल्या, माझ्या माता माऊली तुमचे सुद्धा आभार. माझे पुरुष मंडळी सर्वांचे आभार. बाहेर तुम्हाला खाली बसा म्हणलं होतं, तुम्ही बसले नाहीत, बरं जाऊ तरी बी तुमचे आभार. आता जर कोणी राहिलं असेल तर मला माफ करा बरं का. आणि एकदा सर्वांनी मुखाने नामस्मरण, हाताने टाळी वाजून एकदा भजन देवाचं करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. गणेश जयंती उत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.